वरुण आणि संतोष पहिल्या षटकाचा मानकरी ओमी क्षेत्ररक्षक सजावट केल्यानंतर वरुणसाठी हा पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. ओ थांबतोय बदल आली ते चुकला असा बहुतेक. परत एकदा कॉन्सन्ट्रेशन आणि एकाग्रता मिळवण्यासाठी पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्ग येत असताना योग्य ती मोजमाप केल्यानंतर आपली धाव निश्चित केल्यानंतर मात्र ओमी निघणार आहे चेंडू घेऊन. पहिल्या षटकातला पहिला चेंडू वरुणसाठी. हा चेंडू पहिला चेंडू इरादा स्पष्ट केला होता. फाईन लेगची दिशा ओळखली होती मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आदळला. एकदा मात्र झाली. दोनचा प्रयत्न होईल का? दोनचाही प्रयत्न होतोय जोपर्यंत राहुल तिथं क्षेत्ररक्षण करतोय. या 2 धावांवर संघाची धावसंख्या 2 ने सुरू झाली. शुभारंभ झालाय 2. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 2. लेगबायच्या स्वरूपात ही धाव मिळते पण जशा तशा मिळतील. धावा येणं गरजेचे आहे. त्या अनुषंगानं बेलापूरच्या खात्यात 2 धावा जमा होत आहेत. ओमी निघणार आहे दुसरा चेंडू घेऊन. राईट आर्म ओव्हर द स्टंप. पुन्हा एकदा वरुणसाठी हा चेंडू. आडवा फटका खेळलाय. मस्त शॉट. 1 बाउन्स बाहेर. कुठलाच पर्याय नाही सूरजला. सरळ शॉट होता. स्टेट हिट ज्याला म्हणू आपण हवं तर. आडवा फटका होता पण स्टेट हिट होता. धावसंख्या 6 वरती पोहोचली. ज्या 4 धावांच्या फटक्यानिशी 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती बिनबाद 6. पुन्हा एकदा ओमकार तिसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. वरुणसाठी हा चेंडू. फुलर लाईन चेंडू फुल टॉचवर तसाच्या तसाच त्याला पाठवून दिला. सरळ सीमारेषा उल्लंघन करत. पंचांचा काय इशारा येतोय बघायचा आहे. चौकाराचा फुल टॉस चेंडू आणि त्या फुल टॉसचा फायदा उचलला. सरळ सीमारेषा उल्लंघन झाले चौकाराने. धावसंख्या 4 ने वाढली पोहोचली 10 वर. पण पंच अजूनही कन्फर्म करतायत. बघूया तो रेषच्या वर होता कमरेच्या वर होता का खालून उचलला होता. हे पंच दोघी जवळ होते त्यामुळे ते अतिशय योग्य ठिकाणी आहेत. जो निर्णय येईल तो निर्णय येईल. नो बॉल. इट्स नो बॉल म्हणजे हा जाईल फ्री हिटचा फटका. थोडासा हायटेड चेंडू होता. त्याला उभ्यानेच फटकावला होता त्यामुळेच की काय त्याला नो बॉल घोषित केले झालं. धावसंख्या फ्री हिटने वाढली पोहोचली 11 वर. फ्री हिटसाठी ओमी निघतोय चेंडू घेऊन. तिसरा फ्री हिटचा फटका मात्र व्यर्थ घालवला असं म्हणेन मी. हवं तर वरुण निर्धाव चेंडू जातोय. आता मात्र ओमकारची नक्कीच तारीफ केली जाईल वाहवा केली जाईल कारण त्यानं हा फ्री हिटचा फटका व्यर्थ घालवला आहे. एकंदरीत काय तर कमबॅक करतोय तो ओमकार. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निघेल वरुणसाठी. धावसंख्या 11 वर पोहोचले. हा चेंडू 5वा. चौथा पुढे सरसन मारला स्टेट ड्राईव्ह ज्याला म्हणू समोर येतोय. सूरज क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान 1 धाव मात्र पूर्णत्वाला जाते. धावसंख्या आणखीन 1 ने वाढली. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती बिनबाद 1 डझनावर म्हणजेच 12 वर. 3 षटके लढत आहे त्यामुळे 18 चेंडूंचा हा सामना आहे. बघा 4 चेंडू संपलेत. अजूनही 14 चेंडू यायचे आहेत म्हणजे बराच क्रिकेट अजून शिल्लक आहे. त्यामुळे थोडीशी घाई करा. आपल्याकडे वेळ अवधी कमी आहे. अधिक वेळ घालवू नका कारण पर्यायानं नाहीतर मग 1 षटक अजून कमी करून 2-2 षटकांच्या लढती कराव्या लागतील. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओमी निघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. डावखऱ्या फलंदाज संतोषसाठी आणि संतोषनं उचलून घेतलाय. सरळ गेला. एक भिरकावून दिला स्क्वेअर लेग. फाईन लेगच्या डोक्यावरून सीमारेषा उल्लंघन होते आणि येतोय एक आणखीन देखणा सुंदर फटका चौकाराचा. 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या 4 ने वाढली पोहोचली 16 या स्थानावर. एकंदरीत कुठेतरी थोडी सैरवैर गोलंदाजी होताना ओमी कडून दिसते. बहुतांशी
एक लाईन आणि लेंथ त्याला मिळत नाहीये, त्यामुळे डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन नेहमीच तापदायक असतं, त्रासदायक असतं. वारंवार दिशा आणि दशा बदलावी लागते. त्यामुळे कुठेतरी संतोष मात्र गफलत झालेला तो चेंडूला मस्त फटकावून सरळ सीमारेषेवरती चौकार वसूल करतोय. 5वा चेंडू झाल्यानंतर 6वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा काय होईल या 5व्या चेंडूवर संतोष कसा खेळेल बघायचा आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, मस्त फटका, सुंदर फटका. चित्ता पळतोय, चित्ता पकडतोय, फेकतोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकली, पोहोचली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ठीकठाक अवस्थेत बिनबाद 18वर 18. मजबूत स्थिती म्हणायला लागेल, कारण या वक्ताला या वेळेला जवळजवळ 5:31 होत आहेत. म्हणजेच काय, तर ह्या वेळेला जर 18 धावा होत आहेत प्रति षटकामागे, तर धावसंख्या नक्कीच मजबूत आणि चांगली म्हणता येईल. पण या जरतरच्या गोष्टी आहेत. येणाऱ्या 12 चेंडूंवर जर 2 गोलंदाजांनी अचूक टप्पा भेदक मारा केला तर लगेच आवर्त घेतलं जाऊ शकतं. धावसंख्येचा जो आकार वाढतोय त्याला कमी करू शकतो. तर दरम्यान अजय येतोय वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेण्यासाठी, टाकण्यासाठी. पण जसा अजय येईल तसा मी भाषावर्धन करण्यासाठी माझे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतोय. आइए रविराज जी. शुक्रिया रवि पाटिल. तो यहाँ पर अजय तैयार होता हुआ दूसरी ओर की बागडोर संभाले हुए, दूसरी ओर की पहली गेंद लेकर अपने बाएं हाथ से बाईं ओर से पहले ओवर की पहली गेंद और द विकेट. ये गेंद अच्छी गेंद, फुल लेन गेंद थी, सीधे स्टंप पर जाने की बजाय यहाँ पर हल्के हाथों से धकेल दिया, कट किया है. वहां पर पॉइंट पर फील्डर मौजूद जिसका पीछा करता है राहुल आकर पकड़े, झपट्टा लगा, थ्रो करे, ग्राउंड शॉट. तब तक रन बन चुका था 1 और उसी को परिवर्तित किया 2 में. 2 रन की सहायता से रन से क्या पहुंचा, कुल मिलाकर 20 पर. देखिए 7 गेंदों की समाप्ति के बाद अगर 20 रन होते हैं तो यकीनन संभवतः अच्छी बल्लेबाजी यहां पर होती हुई. फिर एक बार अजय वरुण के लिए बहुत अच्छी गेंद, हल्की सी अपील, लेकिन लेग स्टंप छोड़ती हुई गेंद जाता है ऐसा प्रतीत होता हुआ. अंपायर द्वारा यहां पर निर्णय आता हुआ. डॉट बॉल, खाली गेंद, अच्छी वापसी वहां पर अजय की. तो कुल मिलाकर 8 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या बिना कोई विकेट खोए 20 पर. बेलापुर अगली गेंद तैयार होता हुआ. ओ भटकी हुई गेंद, ये शायद संभावित खराब गेंद, व्हाइट बॉल. रन संख्या 1 से बड़ी पहुंचे अब जाकर 21 पर. अजय फिर एक बार तीसरी गेंद लेकर तैयार होता हुआ. संतोष के लिए वरुण के लिए फिर एक बार अजय अपने फील्डर को सजाता हुआ, सेट करता हुआ. अभी भी कुछ जल्द तो जल्द यहां पर बातचीत किए जा रही है. जे काय होईल ते देतील ना, माहिती. हालांकि वाइड तो दिए जा चुका है, लेकिन देखते हैं अंपायर क्या परिवर्तन करते हैं या फिर वही गेंद कंटिन्यू रखते हैं. चला देत जाय, जे द्यायचं तर द्या पटकन, आपल्याकडे वेळ कमी आहे. पंच मागतायत. हा रिव्ह्यू नाहीये, तर फक्त पंच चाचपणी करतायत या नियमासाठी.
बघूया पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. स्वतः पंचांनी येऊन पाहिलाय त्यामुळे जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. त्यामुळे जो नियम आहे जे वाटलं पंचांना ते निर्णय दोघे पंच देतील. वाईड बॉल. येस ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. चाचपणी केल्यानंतर कारण स्वतः पंचांनी स्वतः पाहिलंय ते चेंडू थोडासा डीप झाला होता खाली आला होता त्यामुळे जो निर्णय होता तोच इथं बाध्य केले झालाय. धावसंख्या व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक नग वाढली 21 वर. चांगला चेंडू आता मला वाटतं क्लीन बोल्ड. यस चांगला बुंद्यामधला चेंडू होता. ऑफ स्टंप वरचा चेंडू आणि सरळ यष्टांना घासून जातोय आणि इथे मात्र बाद होतोय तो पहिला फलंदाज वरुण बाद. पहिला हातरा बसतोय तो वरुणच्या स्वरूपात बेलापूर संघाला. नवीन फलंदाज कैलास येतोय. कैलासवर मोठी जबाबदारी असणार आहे कारण ही 3 षटकी लढत आहे त्यामुळे येणाऱ्या 9 चेंडूंवर अजूनही समाचार घ्यावा लागेल. बघा 9 चेंडू मध्ये 21 धावा झाल्यात. आणखी 9 चेंडूत जर 21 पकडले तर 42 40 42 45 आव्हान हे नक्कीच मजबूत होऊ शकतो. चांगलं होऊ शकतो. या जरतरच्या गोष्टी आहेत पण फक्त एक फलंदाज बाद झाले. जमेची बाजू बेलापूर संघासाठी. दरम्यान अजय निघणार आहे चौथा चेंडू घेऊन. अजयनं आतापर्यंत 3 चेंडूत 3 धावा दिल्यात. एक गडी बाद करण्यात त्याला यशही आलंय. म्हणजेच काय तर हा चौथा चेंडू अजयचा. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र सबसेल फोल ठरलाय. चुकलाय चकलाय म्हणायला हवं तर. धावसंख्या निर्धावली आहे तिथेच त्याच ठिकाणी 4 चेंडूची समाप्तीनंतर एकंदरीत 10 चेंडूची समाप्तीनंतर 1 बाद 21. हा असेल 12वा दुसऱ्या षटकातला 11वा चेंडू. अजय निघणार आहे राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ओ हा खराब आहे. हा खराब आहे निश्चितच. हा वाईड बॉल आहे. कुठेतरी दिशा भरकटली अजयची आणि थोडासा एक स्टंप सोडून जाणार चेंडू त्याला मात्र वाईड म्हणून घोषणा केली गेली. धावसंख्या 1 ने वाढली पोचली 22 वर. पुन्हा एकदा हा मागून उडवलेली वेल्स आहे. हो यस स्वतः फलंदाजाला एक लक्षात आलं नाही की मागची यष्टी इतकी ओपन कधी होती की अजयने अचूक टप्पा हेरून त्या मागच्या डाव्या यष्टीला वाकवलं गेलं. एकंदरीत काय तर आणखीन एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या ती स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 20 वर. तर 2 बाद 22. नवीन फलंदाज येतोय समाधान. शेवटचे महत्वाचे 7 चेंडू खेळण्यासाठी अजयने आतापर्यंत 2 विकेट्स काढलेले आहेत. 3 धावा त्याने दिल्यात 5 चेंडूंमध्ये. म्हणजे चांगली गोलंदाजी होताना अजयची होतीये. शेवटचा चेंडू कसा होते बघायचा आहे. नवीन फलंदाज आहे समाधान. समाधानसाठी हा चेंडू अजयचा. समाधानने फटकावलाय. कव्हर कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक जातोय. ओमी थोडीशी गडबड करतोय पण इथे चेंडू मात्र जातोय चकवून फसवून जलद गतीने सीमारेषा पार येतोय. सुंदर चौकार. धावसंख्या 4 ने वाढणार आहे. पोहोचली 26 या स्थानावर. एकंदरीत काय तर 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13च्या सरासरीनं 26 वर. तर 13ची सरासरी ही नसे थोडकी असं म्हणूया आपण हवं तर. कारण संध्याकाळच्या वेळेला आपण बघत असाल चौकार अगदी खूप मोठ्या चुकीने झाली तर चौकार मिळतात. चेंडू तर ट्रॅव्हल होत नाही. पण लवकर करा. तुम्हाला सांगायची गरजच नाही खरं तर तुम्ही लगेच जाणता. कारण अजूनही बरेच सामने खेळायचे आहेत. पर्यायानं आता अजूनही आपल्याला 3 ते 4 2 षटकांचेच सामने करावे लागतील बहुतेक. 5:45चा वेळ होतोय. चला लवकर लवकर घाई करा. क्षेत्ररक्षण सजवा लगेच.
क्षेत्ररक्षण सजवतोय सूरज. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन ये गेंद संतोष के लिए उठाकर खेल दिया. शॉट ऑफ गुड लेन पर गेंद थी और शॉट ऑफ पिच अगर करोगे तो बाएं हाथ का बल्लेबाज अक्सर फाइन लेग की दिशा में अपनी जगह ठान लेता है, मान लेता है, और उसी दरमियान उसी को वहां पर भेज दिया. सीधा बेहतरीन शॉट, चौका, और चौके की सहायता से रन संख्या 4 से बड़ी 30 तक पहुंची. देखिए 10 का औसत आ चुका है और अभी भी 5 गेंदें आने शेष है. हालांकि 3 ओवर का मुकाबला है तो फलस्वरूप आने वाले बल्लेबाज यकीनन ये बाएं हाथ का बल्लेबाज यकीनन बड़े शॉट खेल सकता है. सूरज तैयार होता हुआ दूसरी गेंद लेकर. सूरज दूसरी गेंद. ओ बढ़िया शॉट, ये तो शानदार शॉट था, बिल्कुल शानदार शॉट था. बिल्कुल नजाकत भरी अंदाज में इसे खोद कर निकाला और आड़े बिल्ले से बिल्कुल अक्रॉस द लाइन जिसे कहता है, बिल्कुल शॉट शानदार. लगातार दूसरा चौका, 2 गेंदों पर 2 चौके जड़ चुका है. रन संख्या 4 से बड़ी 34 तक पहुंच चुकी है. अभी भी 4 गेंदें शेष है. रन संख्या 34 तक आ चुकी है, इसका मतलब 11 रन प्रति ओवर का हिसाब आ चुका है. अभी भी 4 गेंदें शेष है. सूरज तैयार. और अगर बल्लेबाजी की बात करें तो संतोष चौका दुक्का चौका चौका, इस तरह की 4 गेंदों पर 3 चौके जड़ चुका है. तो यकीनन एक अच्छा खास धांसू बल्लेबाज दिखाई दे रहा है संतोष. तीसरी गेंद सूरज की. अब भाई इस तरह की शॉट ऑफ गुडलैंड की गेंद कौन बल्लेबाज जो कि खास करके बाएं हाथ का बल्लेबाज हो तो वो क्यों न मारे. जी हां बिल्कुल फाइन लेग के सर के ऊपर से सीधा 6 रनों के लिए. तो शायद स्कोर को बढ़ाना चाहता है सूरज. चौका चौका फिर छक्का. और अंतिम 3 गेंदें अभी विशेष है. रन संख्या 40 तक पहुंची है. 3 गेंदें शेष. अभी भी 3 गेंदों पर शायद संभावना है कि संतोष बड़े शॉट खेले. सूरज फिर एक बार चौथी गेंद लेकर तैयार अपने बॉलिंग मार्ग पर. वहां पर गिल्लियों को मजबूत करता हुआ संतोष तैयार होता हुआ बल्लेबाजी के लिए. बाएं हाथ का घातक बल्लेबाज होता हुआ लगातार बढ़िया बल्लेबाजी करता हुआ. चौका दुक्का चौका चौका छक्का, और ये फिर एक लगा और एक चौका. वाह भाई वाह. संतोष तो कह रहा है कि बस सूरज तू डालता जा, मैं मारता जा रहा हूं. चौका चौका छक्का चौका. यार 4 गेंदों पर ये सूरज की गेंदबाजी की धज्जियां उड़ाता हुआ बल्लेबाज संतोष. संतोष नहीं ले रहा है, संतोष नहीं हो रहा है. 6 गेंदों पर 24 की ताबड़तोड़ बल्लेबाजी करता हुआ संतोष. अभी भी 2 गेंदें शेष है. क्या कुछ होगा देखिए. चौका चौका छक्का चौका. अब क्या होगा. 5वीं गेंद लेकर तैयार. दिशा बदलने के बाद दशा बदलती है नहीं. नहीं ये नहीं हो सकता. ओ ये तो बिल्कुल भी नहीं हो सकता था कि दीपेश कैच छोड़े. ओ चौका आता हुआ एक और. अब सूरज बोल सकता है कि मैं करूं तो क्या करूं. अगर अच्छी गेंद डाली तो दीपेश क्या छोड़ रहा है. दीपेश जैसा बल्लेबाज टेस्ट रक्षक. रन संख्या 48 तक. अंतिम गेंद और एक ये हवा में है. ये हवा में खुद जाता हुआ अजय 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 बढ़िया कैच. चलिए दे रहा है, दुरुस्त तो नहीं आया लेकिन चलिए ठीक है. 48 रन बना है और 49 का लक्ष्य. 3 ओवरों में 49 रन बनाना ये बहुत बड़ी विकट परिस्थिति है लेकिन संभव है, क्षमता है. तो यकीनन 49 रन बनाना, वो भी 3 ओवर में तकरीबन 16.33 का औसत प्रति ओवर का. क्या कुछ होगा बस कुछ क्षणों बाद यहां पर पता चलेगा. चलिए क्षेत्र रक्षक मैदान में उतरिए और फैल जाइए प्लीज.
त्यामुळे सूरजने ज्या 22 धावा दिल्या त्याच 22 त्याला वसूल करायच्या आहेत, किंबहुना त्याहून जास्त धावा वसूल कराव्या लागतील. जे संतोषनं फटकेबाजी केली होती 8 चेंडूत 28 धावांची, ती फटकेबाजी दीपेशला आणि सूरजला करावी लागेल, करणं भाग आहे. चला लेट्स प्ले सर प्लीज. 17ची सरासरी प्रति षटका मागची. पहिला षटक घेऊन येतोय तो गोलंदाज वरुण दीपेश साठी. चांगला चेंडू बुंद्यामधला, त्याला हलक्या हाताने ढकलून दिला, मेडविकेच्या दिशेने क्षेत्ररक्षक समोर येतोय, पकडतोय. तदरम्यान एका धावेला प्रारंभ झालाय आणि 17च्या अनुषंगानं आता मात्र 17 चेंडूत 50 धावांची गरज. 17-50. सुरुवात चांगली झाली आहे, बघूया वरुण कडून फक्त एका धावेची, पण सूरजने ज्या 22 धावा दिल्या त्या 22 धावा वसूल कराव्या लागतील त्याला. हा वरुणचा दुसरा चेंडू. ओ खराब फटका. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. या पद्धतीची फटकेबाजी करता जमणार नाहीये, कारण 16 धावा पडल्या होत्या ओमकारच्या पहिल्या षटकात. तिसरा चेंडू फुल टॉस फटकावलाय आणि हा 1 बाउन्स की काय, हो नो बॉल आलाय. वा 1 बाउन्स चौकार येतोय. नो बॉल प्लस 4 म्हणजेच पंचक मिळतोय, पंजा मिळतोय. एकंदरीत काय तर आता मात्र 16 चेंडूत 45 धावांची गरज विथ फ्री हिट. सरासरी जवळजवळ 17ची होती, पण आता सध्या तरी 6 आल्यात. फ्री हिटचा चेंडू आहे, बघूया तिसरा चेंडू फ्री हिटचा असेल तो वरुणचा. इथे मात्र सूरज आहे स्ट्राईक साठी. हा चेंडू फ्री हिट वाया घालवला. फ्री हिट संतो. हा एक धाव मिळते. पायावर आदळली कदाचित चेंडू फळी. नाही कुठे गेलाय. एकंदरीत काय तर 15 चेंडू आणि 44 धावा. 15 चेंडू आणि 44 धावांचं समीकरण. वरून निघणार आहे चौथा चेंडू घेऊन. समोर मात्र दीपेश आहे. दीपेशला परिस्थितीची जाणीव असेलच. 15-44 काढायचं तर काय करावं लागेल. मस्त कव्हर ड्राईव्ह, सेफ शॉट ज्याला म्हणता येईल. चेंडू मध्ये गती आहे. क्षेत्ररक्षक पलटोय पण गेला अति वेगानं, सुसाट वेगानं चेंडू सीमारेषा पार येतोय. देखणा सुंदर चौकार. या चौकारावर धावसंख्या 4 ने वाढली, पोचली दुहेरी अंकावर म्हणजे 11 वर. 51च्या अनुषंगानं अजूनही 40 धावांची गरज येणाऱ्या त्या 14 चेंडूंमध्ये. 14-40. 14-40 समीकरण आहे. 51 धावांचं आव्हान आहे. हा निघतोय चेंडू घेऊन वरुण. 5वा. ओ सुंदर कमबॅक. वरुणचं हे सुंदर कमबॅक म्हणजे चौकार खाल्यानंतर जेव्हा डॉट निघतो तेव्हा मात्र नक्कीच आत्मविश्वास दुणावतो, वाढतो गोलंदाजाचा, आणि तोच वाढला असेल. धावसंख्या 11 वर. आता 13 चेंडू आणि 40 धावा. 13-40. चेंडू जातोय येतोय चौकार. बॅट मधून येतोय चौकार, म्हणजे हलकीची चेंडू फळीला चेंडू चाटून जातोय. हा चौकार मिळतोय दीपेशच्या खात्यात. धावसंख्या 15 वर पोहोचले. बघा पहिल्या षटकात समाप्ती धावसंख्या 15 वर. आता मात्र 12 चेंडूत अजूनही 36 धावांची गरज. 12-36. बघा आता 18 धावा प्रति षटकामागे आलेल्या आहेत. पूर्वी 17 होते, आता 18, कारण ते 2 धावा कमी पडलेल्या आहेत. जिथे 17 हव्या होत्या तिथे 15 झालेल्या आहेत. म्हणजेच काय तर 12 चेंडू 36 धावा, 18ची सरासरी प्रति षटकामागची. येतोय वैयक्तिक पहिलंच संघाचं दुसरं षटक घेऊन संजय. अपने फील्डर को सजाता हुआ, सेट करता हुआ संजय. 12 गेंदे, 36 का टारगेट बचता हुआ. 18 रन प्रति ओवर का लक्ष्य है. अब फील्डिंग खुल चुके हैं, दायरा खुल चुका है यहाँ पर. देवेंद्र पाटिल जी, आपसे निवेदन है कि आप मंच पे आ जाइए. देवेंद्र पाटिल जी, अनिल पाटिल जी, आपसे भी निवेदन है कि आप मंच पे तरफ आ जाइए. ओ ये बाहरी किनारा, गेंद लुढ़क रही है वहां पर. डायरेक्ट हिट. ओ
बहुत बड़ा यहाँ पर मिस कम्युनिकेशन, गलत कॉलिंग और यहाँ पर एक विकेट का पतन। 11-36, 11-36। ये वो आंकड़ा है जिसे जीतने के लिए कोपर खेलना है। 30+ प्रयास करेगा 11 गेंदों पर 36 रन बनाने के लिए। और पहली गेंद पर रनआउट संजय होता हुआ। नए बल्लेबाज जाता हुआ ओमी, ओमकार स्वरूपा तुझे नमो। बघूया ओमकार एक मोटी जबाबदारी है, बहुत बड़ी जिम्मेदारी लेते हुए 11 गेंदें 36 के टारगेट के लिए ओमी स्ट्राइक की तरफ जाता हुआ। हालांकि संजय ने अच्छी गेंदबाजी का जो अपना शुरुआती प्रयास है वो बेहतरीन शुरू कर चुका है। 11 गेंदें 36 का टारगेट बचता हुआ। अगली गेंद संजय, दूसरी गेंद रेड मुर्द विकेट। खड़े खड़े खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में, संभवतः यहाँ पर चौका हो सकता। जी हाँ बिल्कुल, तेज तर्रार क्षेत्र रक्षण का यहाँ पर प्रयास बार बार लगातार कर रहा था, लेकिन गेंद में इतनी तेजी थी, सरसरती बाउंड्री से बाहर गेंद गई 4 रनों के लिए। इस 4 रन की सहायता से रन संख्या पहुंचे 19 पर। अभी भी 32 रन दूर आने वाले 10 गेंदों से, जो कि 51 का टारगेट है। 19 रन बने हैं और अभी भी 32 रन दूर है आने वाले 10 गेंदों से, महत्वपूर्ण 10 गेंदों से। तो क्षमता तो है, लेकिन क्या गेंदबाज संजय उस तरह की गेंदबाजी कर पाएगा जिस तरह की अपेक्षा ये दो बल्लेबाज कर रहे हैं। ओमकार पहली गेंद पर चौका खाने के बाद फिर एक बार तैयार संजय के लिए तीसरी गेंद का हश्र करने के लिए पॉइंट में घुसेड़ दिया गेंद को। गेंद में तेजी है, गेंद तेजी से जाएगी पॉइंट के बिल्कुल छटाती हुई सरसरती बाउंड्री से बाहर 4 रनों के लिए। अभी भी 28 रन दूर आने वाले 9 गेंदों से, 28 रन दूर 9 गेंदों से संभव है, बिल्कुल संभव है। लगातार दूसरा चौका लगता हुआ संजय की इस गेंदबाजी पर ओमी द्वारा। ओमकार तैयार होता हुआ, बेलापुर और कोपरखेरने के बीच का ये मुकाबला चलता हुआ, घटता हुआ। ये गेंद और रुककर खेला, टुक्कर खेला, लेकिन स्क्वायर लेग पर फील्डर मौजूद, थोड़ी सी हड़बड़ाहट, लेकिन कोई विशेष फायदा नहीं हो पाया। रन संख्या 1 से जरूर बढ़ेगी जैसे तैसे, पहुंची 24 पर। अभी भी 27 रन दूर आने वाले 8 गेंदों से, 8 गेंदें और 27 रन। संजय तैयार होता हुआ, ये गेंद पांचवी फुलर लेंथ गेंद, उसका फायदा उठाया बिल्कुल, ये सीधा हाथ में। लोअर फुल टॉस थी, खड़े खड़े खेलने का प्रयास किया था और लालच बुरी बला, उस फल स्वरूप यहां पर सीधा खेलने के प्रयास में मिड विकेट पर कैच थमाकर दीपेश आउट। तो यहां पर एक और विकेट का पतन। 2 विकेट खोने के बाद रन संख्या है कुल मिलाकर 24 पर। 51 के अनुरूप अभी भी 7 गेंदों पर 27 रनों की दरकार जरूरत। देवेंद्र पाटिल जी प्लीज आप सामने न खड़े रहिए, प्लीज मंच पर आ जाइए, आपसे निवेदन है। और अनिल पाटिल जी आपसे भी निवेदन है, आप नहीं छुप सकते हमसे, ये पूरी विनम्रता से आपसे निवेदन है कि आप मंच पे आइए, आपका स्वागत है। तो गेंदें बची है 7, रन निकालेंगे 27। ये अंतिम गेंद दूसरी ओर की, एक खड़े खड़े खेल दिया, नटराजा घुमा दिया, हालांकि दिशा देना चाहते थे फाइन लेग की तरफ, लेकिन स्क्वायर लेग की तरफ गेंद गई, शरीर से जरूर टकराई थी, हल्का सा घुमाव था, घुमाव के कारण अटपट सा शॉट खेल बैठे। यहां पर दूसरी ओर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 25 तक पहुंचे। अब अंतिम गेंद पर और 26 रन जोड़ने होंगे। मुश्किल टारगेट है लेकिन संभव है, और वो क्षमता भी है इन दोनों में, बस क्षमता के अनुरूप बल्लेबाजी करनी होगी। सरल है, पर्याय नहीं।
या पुढचे पर्यायाने येणारे सामने 2 षटकांचे असतील. वेळ असला तर फायनल 3 षटकांची करू. या जरतरच्या गोष्टी आहेत पण पर्याय नाहीये 2 षटकांशिवाय. कारण सावल्या संपूर्ण आता जवळजवळ 80% सावलीनं हे मैदान घेरलं गेलंय. फक्त 20% कुठेतरी एका कोपऱ्यात प्रकाश पडतोय. 6 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण 6-26. वैयक्तिक पहिल्या संघाचा शेवटचा षटक घेऊन येतोय तो कैलासपती. बघूया आणि त्याला काय ट्रीटमेंट देतोय रोहित. पहिला चेंडू ओ स्लॅश झाला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलाय मिड ऑनचा आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय आणि हा इथे रोहितची खेळी समाप्त होते. एक आणखीन हातरा बसतोय. हातरा क्रमांक 3 रोहित आउट. 5 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण 5-26. दिवा असंगनायक आपण तयार राहायचं. या संघांमधून म्हणजेच बेलापूर किंवा कोपरखेड या 2 संघांमधून जो संघ जिंकेल त्यांच्याबरोबर आपला सामना आहे. त्यामुळे दिवा असंगनायक आपण संपर्क साधायचा आहे नाणेफेकीच्या कौलासाठी. आणि हा चेंडू जातोय पकडला जातोय तेही होत नाहीये. एकंदरीत काय आता संदीपच्या हातातून येते 1 धाव. धावसंख्येला कसा बसा आकार येतोय. 4 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण 4-25. केवळ औपचारिकता. कैलास चेंडू घेऊन येतोय. ओमीनं फटकावलाय. आडवा फटका जातोय पण निर्धाव जातोय. एकंदरीत का आता केवळ मात्र औपचारिकता म्हणा. कारण 3 चेंडूत 25 धावा काढायच्या कशा त्या क्रिकेट इतिहासामध्ये झाल्यात की नाही माहिती नाही पण इथे मात्र थोडंसं कठीण वाटतायत. 3-25 हा चेंडू. ओ स्लो डिलिव्हरी सोडून दिली होती पण खराब म्हणून घोषणा केली जाते. 24-24 3-24 असे बरेच नकारात्मक चेंडू टाकावे लागतील. नाही लागत नाहीये. चेंडू जातोय पिच्छा केला जातोय पण धाव मात्र होत नाहीये. अरे दे त्याला स्ट्राईक दे ना जरा. हा थँक्यू. 2 चेंडू आणि 23 धावांसाठी 1 मॅन आर्मी आता काहीतरी करेल. चमत्कार करेल. बघूया काय होत आहे. 2 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. सरसोळे संघ आणि दिवा बी संघ आधीच चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करलेला संघ ठरला आहे. बघूया आता याच्यामधून जो हा सामना जिंकेल तो दिवा अ संघाबरोबर खेळेल. आणि हा 1 मॅन आर्मीचा शॉट. 1 धाव मिळणार आहे. आणि या 1 धावेबरोबर संघाची धावसंख्या अरे कला 1-22. केवळ औपचारिकता. चला या ना दिवा असंगनायक आपण या प्लीज नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. बाद. चलिए दे रहा है. बेलापूर संघ अभिनंदन. आपण सलग दुसरा सामना जिंकला आहे. आणि कालचा जो दुसरा 2 सामने जिंकलेला दिवा असंघ आहे त्यांच्या बरोबर आपली आता पुढची लढत असेल. 2 षटकांची असेल. प्लीज आपण